मकर राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 16 ते 22 फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे। या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा धावपळीचा असेल, परंतु तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न यशस्वी होतील, ज्यामुळे अपेक्षित लाभ होतील। आठवड्याची सुरुवात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आनंददायी ठरेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध येतील। वरिष्ठांशी तुमचा संबंध वाढेल आणि याचा तुम्हाला फायदा होईल। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात आणि तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात। या आठवड्यात व्यावसायिक लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू शकतात। मकर राशी या आठवड्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध दिनचर्या अवलंबण्याचा सल्ला दिला जातो। सकाळी नियमित व्यायाम केल्याने केवळ शरीर मजबूत होणार नाही, तर मानसिक ऊर्जा देखील वाढेल। हा काळ नवीन कल्पना विकसित करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी देखील योग्य आहे। म्हणूनच लोकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत सातत्य राखण्याचा आणि सकारात्मक मानसिकतेने पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो। आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। तुम्हाला आर्थिक परिस्थिती मजबूत राहील। नवीन स्रोतांकडून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यक्तीमध्ये उत्साह आणि सकारात्मकता वाढू शकते। कौटुंबिक बाबीतही चांगली बातमी येऊ शकते आणि बरेच जण घरी परतल्यावर तरुण सदस्यांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याची योजना आखू शकतात। हा आठवडा घरगुती आघाडीवरही अनुकूल राहील। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। हा काळ नातेसंबंधांसाठी देखील अनुकूल मानला जातो। नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद दूर होऊ शकतात आणि नात्यांमध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते। कौटुंबिक वातावरण सुधारेल, यामुळे मानसिक शांती आणि संतुलन राखण्यास मदत होईल। तुम्हाला कामातील अडथळ्यांवर मात करून तुमच्या ध्येयांकडे वेगाने वाटचाल करण्याच्या संधी मिळू शकतात। या काळात तुमचे विरोधक देखील तुमच्या यशाने प्रभावित होऊन मित्र बनू शकतात, ज्यामुळे आदर आणि कौतुक वाढेल। हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी दर्शवितो। बरेच विद्यार्थी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मोठे यश मिळवू शकतात, परंतु यासाठी सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून करावा। आठवड्यात प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल। तुमच्या व्यवसायात तुम्ही मग्न असाल। मकर राशी आठवड्याच्या मध्यात 2 रंग असतात। एक म्हणजे धाडस, तुम्ही काहीतरी असामान्य करण्याचा प्रयत्न करू शकता, एक छोटीशी सहल करू शकता किंवा इतरांनी टाळलेल्या कामासाठी हो म्हणू शकता। दुसरे म्हणजे गोंधळ, चंद्राचे स्थलांतर तुमचे मन दोन्ही दिशेने खेचते आणि अशा वेळी तुम्हाला मंदावले पाहिजे। महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका, विशेषतः जर तुम्हाला एखाद्याच्या निवडीचा दबाव वाटत असेल। हा आठवडा शुक्रवार आणि शनिवारकडे सरकत असताना कठोर परिश्रम हा विषय बनतो। तुम्हाला थोडे तणाव, अस्वस्थता आणि दृढनिश्चय देखील वाटेल। एखादा भाऊ, चुलत भाऊ किंवा तरुण सहकारी तुमचा भक्कम आधार बनू शकतो। शेजारच्या लोकांशी संबंध देखील सुधारतात। आठवड्याच्या शेवटी एक छोटासा उत्सव, मैत्रीपूर्ण भेट किंवा जुन्या व्यक्तीला भेटणे तुमचा मूड सुधारू शकते। प्रेम आणि नातेसंबंध या आठवड्यात नातेसंबंधांना स्थिरपणे हाताळण्याची आवश्यकता आहे। गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या जोडीदाराच्या गरजा प्रकाशझोतात आणतो आणि तुम्ही त्या बाजूला ठेवू शकत नाही। आठवड्याची सुरुवात चांगली आणि उबदार वाढते, विशेषतः जर तुम्ही जेवण सामायिक करणे किंवा फोन न घेता योजनांवर चर्चा करणे यासारख्या साध्या गोष्टींसाठी वेळ काढला तर। कौटुंबिक संवाद देखील आधाराची भावना आणतात। मकर राशी या आठवड्यात तुम्ही एकाग्र आणि शांत आहात, स्थिर प्रगती करत आहात, लहान समस्या सोडवत आहात आणि आत्मविश्वासाने विचारपूर्वक पुढील पावले उचलण्यासाठी शांत क्षण शोधत आहात। तुम्हाला कामे आणि नातेसंबंधांमध्ये स्थिर गती अनुभवायला मिळेल। व्यावहारिक निवडींमुळे बक्षीस मिळेल। व्यवस्थित राहा, दयाळूपणे बोला आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा। शिस्त आणि शांत चिंतनाच्या छोट्या कृतींमुळे परिणाम सुधारतात। इतरांसोबत विश्वास निर्माण होतो
आणि शिकण्याच्या आणि प्रगतीच्या नवीन संधी उघडतात. संवाद सौम्य आणि स्पष्ट असेल. प्रामाणिक प्रशंसा करा आणि काळजीपूर्वक ऐका. सामायिक कामे किंवा साध्या योजना बंध अधिक जवळ आणतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर लहान सामाजिक पावले उचलण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी दयाळू व्यक्ती लक्षात घेऊ शकते. जोडप्यांसाठी संयम गैरसमज लवकर दूर करतो. कौटुंबिक परंपरांचा आदर करा आणि गरम वादविवाद टाळा. शांतपणे बोला. लहान कामांमध्ये मदत करा आणि प्रेम आणि स्थिर विश्वास मजबूत करण्यासाठी वचने पाळा. पुन्हा जोडण्यासाठी फिरायला जाण्यासारख्या साध्या योजना शेअर करा. लहान आश्वासने भव्य हावभावांपेक्षा जास्त महत्त्वाची राहील. कामाच्या ठिकाणी स्थिर कामांवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रथम लहान प्रकल्प पूर्ण करा. सहकारी स्पष्ट मदत आणि प्रामाणिक अभिप्रायाला चांगला प्रतिसाद देतात. उशिरा मंजुरी मिळू शकते. फायली व्यवस्थित ठेवा आणि सभ्यतेने पाठपुरावा करा. एक उपयुक्त कौशल्य शिका किंवा रिफ्रेश करा. ते भविष्यातील संधींना मदत करते. ऑफिसमधील गप्पाटप्पा टाळा आणि दबावाखाली शांत राहा. कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि विजय नोंदवा. सोप्या नोट्स ठेवा आणि साप्ताहिक अपडेट्स शेअर करा. तुमच्या सततच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला बक्षीस दिले जाईल. मकर राशी, जर तुम्ही कमी बजेटची योजना आखली तर तुमचे पैशाचे चित्र स्थिर होते. आवश्यक वस्तूंसाठी खर्चाचा मागोवा घ्या आणि आवेगपूर्ण खरेदी थांबवा. एक छोटेसे अनपेक्षित बिल येऊ शकते. सुरक्षिततेसाठी थोडे पैसे बाजूला ठेवा. खर्चाचा आढावा घेईपर्यंत मोठ्या खरेदी पुढे ढकलण्याचा विचार करा. गुंतवणूक करण्यापूर्वी विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. दररोज थोडी बचत केल्यानेही विश्वसनीय सुरक्षा निर्माण होते आणि भविष्यातील गरजांबद्दलची चिंता कमी होते. स्पष्ट नोट्स बनवा आणि शिल्लक देखरेख करण्यासाठी सोप्या ॲप्स वापरा. मकर राशी, या आठवड्यात तुमच्या शरीराची काळजी घ्या. ताजी हवा आणि शांत विचारांसाठी दररोज चालत जा. भरपूर भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांसह नियमित जेवण करा. झोपण्यापूर्वी नियमित झोपण्याची वेळ आणि कमी विश्रांती घेऊन चांगली विश्रांती घ्या. ताण कमी करण्यासाठी मूलभूत श्वासोच्छवास किंवा लहान ध्यान करण्याचा प्रयत्न करा. जर किरकोळ वेदना होत असतील तर उबदार कॉम्प्रेक्स आणि हलके स्ट्रेचिंग करा. सततच्या समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला घ्या आणि स्थिर ऊर्जेसाठी सोप्या दिनचर्यांचे पालन करा. दररोज चांगले हायड्रेट करा. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.